जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत गावरान चिकन रस्सा कसा बनवायचा तो. माझ्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पाहूया आपण चिकन रस्सा कसा बनवायचा तो. इथे मी अर्धा किलो इतकं चिकन घेतलेलं, त्याला धुवून उकळत ठेवलेलं आहे, उकडून ठेवलेलं आहे. आता आपण मसाल्याची तयारी करूया. काही मसाले आपण भाजून घेणार आहोत. एका पॅनमध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. छोटा तुकडा अद्रकचा घेतलेला आहे. एक छोटी वाटी, अर्धी वाटी इतकं मी धणे घेतलेले आहे. एक छोटी वाटी अर्धी इतके काही गरम मसाले आहेत. गरम मसाल्यामध्ये मोठी इलायची, छोटी इलायची, जायफळ आहे, दगडफूल आहे, तेजपत्ता आहे, 2 काळी मिरी, 2 लवंग आहेत. इथे एक छोटी वाटी अर्धी इतके तीळ घेतलेले, सफेद तीळ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मसाल्यांना आपण चांगलं शॅलो फ्राय करून भाजणार आहोत. जरा सर्दी झाल्या कारणाने माझा आवाज असा तुम्हाला जाडजाड वाटत असेल. आपले हे सगळे मसाले आपण एकत्र सगळे भाजून घेणार आहोत. काही वेगवेगळं काढणार नाही आहे मी. ह्याच्यामध्ये आता 2 उभे कांदे चिरून घेतलेले आहेत. तेही आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत. मसाला एकत्र भाजल्याने आपले जे खडे मसाले असतात त्याचा स्वादही आपल्या बाकीच्या मसाल्यांना लागतो. मग आता आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकला आहे, आपण खोबरं जाणार आहे. या सगळ्या मिश्रणाला खड्या मसाल्यांचा वास असतो आणि आपण जेव्हा मसाला हा मिक्सरला वाटू तेव्हा त्याचा सुगंध हा छान येतो एकदम. तुम्ही बघू शकता आपला कांदा इथे फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये सुकं खोबरं टाकणार आहोत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरंही टाकू शकता. पण जर ओलं खोबरं टाकाल तर ते आधी खडे मसाले भाजायच्या आधी तुम्ही ओले खोबरं भाजून घ्या. आता हे मी नंतर याच्यासाठी टाकते कारण हा आपला सुकं खोबरं आहे. सुकं खोबरं हे पटकन भाजून निघतं, त्याच्यामुळे मी हे नंतर टाकलेलं आहे. आपण ह्या मिश्रणाला एकजीव करून घेऊया. आपले जे काय खोबरं आहे त्यालाही चांगलं आपण परतून घेऊया 2 ते 3 मिनटं. खडे मसाले जर तुम्हाला एकत्र असे भाजून घ्यायचे नसतील तर तुम्ही भाजून हे एका साईडला करू शकता खडे मसाले. आणि इतरही आपण मसाले जर तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही वेगवेगळं करू शकता. म्हणजे कांदा परतून वेगळं करा, खडे मसाले परतून वेगळं करा, खोबरं परतून वेगळं करा. पण मला असं एकत्र परतून मसाल्याचा स्वाद हा खूप छान लागतो म्हणून मी एकत्र केलं आहे.
इथे मी गॅस बंद करून आपली शेवटचं जे आहे ते मी बडीशॉप टाकलेलं आहे. छोटी अर्धी वाटी इतकी बडीशॉप घेतलेली, पण ती गॅस बंद केल्यानंतरच टाकायचं आहे. कारण का आधी जर गॅसमध्ये आपण टाकलं तर त्याला वास, बडीशॉपचा वास एकदम कडवट येतो. इथे आपला हा मसाला रेडी झालेला आहे. ह्याला आता आपण मसाल्याला आपण थंड करून घेणार आहोत. इथे आपला हा मसाला थंड झालेला आहे. आता आपण ह्याला मिक्सरला वाटून घेऊया. तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल घेऊन रस्साची तयारी करूया. इथे कढईत तेल तापत आहे. मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. फोडणीमध्ये जर तुम्हाला तेजपत्ता वगैरे परत टाकायचा असेल या अजून काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी मसाल्यामध्ये भरपूर काही टाकलेला आहे, जो आता आपण भाजलेला होता मसाला, त्याच्यामुळे मी आता फोडणीला दुसरं काही टाकत नाही आहे. इथे मी कांदा आणि लाल तिखट मिरच्या घेतल्या, सुक्या मिरच्या 3 घेतलेल्या आहेत. आणि आता आपण जो वाटलेला मसाला होता तो आता तेलात परतवणार आहोत. ही गावाची पद्धत आहे. जर तुम्हाला दुसरं काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. गावामध्ये पण मी तरी कांदा टाकलाय, ते लोक डायरेक्ट तेलामध्ये मसाला परतूनच करतात कालवण. आता ह्या आपल्या मिश्रणाला तेलामध्ये चांगलं आपण फ्राय करून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. मसाला जेवढा तुम्ही तेलामध्ये भाजाल तेवढ्या आपल्या कालवणाला चव चांगली येईल. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आली का मसाला हा नेहमी 5 ते 7 मिनटं चांगला तेलामध्ये परतूनच घ्या, तरच आपल्या कालवणाला या भाजीला चव चांगली येऊ शकते. तुम्ही पाहू शकता इथे आपला मसाला चांगला परतलेला आहे, तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यात मसाले टाकणार आहोत. 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनी पावडर घेतला आहे, 1 चमचा हळद घेतली आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिकन मसाला हा टाकू शकता, पण ऑलरेडी मी आपला मसाला भाजताना भरपूर मसाला याच्यामध्ये बनवलेला आहे. तोच मसाला आपला हा कालवणाला टेस्ट देणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला गरज लागणार नाही बाहेरचा चिकन मसाला वगैरे टाकण्याचा. आपण जे काय आता मसाल्याचं वाटण केलं आहे, त्या मसाल्याच्या वाटणाची चव आपल्या कालवणाला खूप चांगली लागते. ही माझी पद्धत, गावची पद्धत आहे. तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर कालवण कसं झालेलं तुमचं. इथे मसाला हा चांगला भाजून निघालेला आहे, पाहू शकता तुम्ही. जर मसाला आपला हा भाजला असेल तर साईडला तेल सुटतं, तेव्हाच आपण समजायचं आपला मसाला हा चांगला भाजून निघालेला आहे. फ्लेवरसाठी मी इथे कोथिंबीर टाकली आहे. आता जर तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही कालवणाला जेव्हा उकळी येते तेव्हा टाकलात तरी हरकत नाही, पण आता मी मसाल्यामध्ये ह्याच्यासाठी टाकते, फ्लेवर येण्यासाठी. आता आपण याच्यामध्ये मसाल्याचं जे काही पाणी आहे, मिक्सरमध्ये थोडंफार मसाल्याचं पाणी होतं ते टाकलेलं आहे. आता ह्या पाण्यात आपण आपला मसाला शिजवूया. मसाला जेवढा तुम्ही शिजवाल, चांगलं परतवाल, तेवढा बेस्ट आहे. चांगला आपला भाजीला, कालवणाला चव चांगली येणार आहे. पाहू शकता इथे मसाला आपला भाजून निघालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपले जे काय होतं चिकन उकडलेलं ते टाकणार आहोत.
चिकन टाकताना मी ह्याचा व्हिडिओ काढायला विसरली. मला वाटलं मी मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू केला आहे, पण तो चालू नव्हता आणि ते चुकून माझ्याकडून बंद होता. त्याच्यामुळे हे व्हिडिओ काढण्यासाठी माझ्याकडे राहून गेलं. मग मी हे नंतर शेवटचं तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवलेला आहे. इथे मी त्या मसाल्यामध्ये चिकनचं जे काय आपला स्टॉक होता, चिकनचं जे काय पाणी होतं, त्या मसाल्यामध्ये पाणी टाकून आधी चांगला मसाला 2 ते 3 मिनटं चिकनच्या पाण्यामध्ये भाजलेला होता आणि मग वरून मी चिकन टाकलेलं आहे. आता ह्याला आपण चांगले 5 ते 7 मिनटं उकळी येऊ द्या. उकळी आल्यावरती ह्याला चिकन हे आपलं रेडी होणार आहे. कारण आपला मसालाही चांगला भाजून निघालेला आहे आणि आपलं चिकनही आपण उकडून घेतलेलं आहे. पुन्हा आपल्याला जास्त शिजवायची ह्याला काही गरज लागणार नाही. 5 ते 10 मिनटं या 5 ते 7 मिनटामध्ये आपलं हे चिकन बनून रेडी होणार आहे. चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. आता ह्याला आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे, जोपर्यंत आपलं हे कालवण थोडंसं आटत नाही तोपर्यंत. चिकनचा रस्सा जर तुम्हाला अजून पातळ करायचा असेल तर तुम्ही करू शकता. मी हा फक्त 4 ते 5 जणांसाठी केलेला होता. आम्हाला एवढाच रस्सा पुरे होता. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी याच्यात अजूनही टाकू शकता. आपल्या गावच्या पद्धतीमध्ये एवढं घट्ट कालवण बनवत नाही, ह्याच्यापेक्षा पाण्यासारखं कालवण असतं. गावी जर कधी चुलीवरचं तुम्ही चिकन बघाल, माझं हे कालवण खूपच घट्ट होतं, पण गावचं कालवण जे बनवतात ते थोडं पाण्यागतच असतं. इथे आपलं चिकन हे रेडी झालेलं आहे. पाहू शकता, मी इथे सर्व करून तुम्हाला दाखवलेलं आहे. माझी जर रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेन म्हणजे सबस्क्राईब आहे. जर तुम्ही सबस्क्राईब कराल तर माझ्या जे काय रेसिपी आहेत त्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. जय सद्गुरू सगळ्यांना.